अजून एक सुवर्ण संधी. सोन्या आंग्रेने जर अर्धशतक केलं तर रितेश इनामदार यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. बंडू गोंडे, नारायण शिर्के और सूरज जादव में को किरण जादव को मैं दरख्वास्त करूंगा कि यहाँ पर आप श्याम तांबे यहाँ पर आके पुरस्कार देना है आपको मैन ऑफ द मैच का भूषण सर को. बीसीसीबी बद्दल बोलायचं झालं तर मागील जी नाईट रजनी झाली विलासदादा पालवे युवा मंच तर्फे त्या सामन्यांमध्ये उपविजेता हा संघ राहिलेला आहे. स्ट्राईकला सूरज आंग्रे आणि बॉलिंग मार्कवर ऋतिक नगादे. पहिलं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणजे दोनच खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात असतील. हायवे एंड करणार ऋतिक नगादे बॉलिंग मार्कर. पहिला चेंडू सुरेख दाडवला चेंडू जातो हवाई सफर करत सीमा रेषा पार. डीजे चेंडूवरती घनगती प्रहार करताना सोन्या आंग्रे काही आक्रमक खेळी खेळताना पाहायला मिळतो मैदानामध्ये. लगातार 3 षटकारांसाठी बाद आंग्रेकडनं नाही. चेंडू हवेत होता, खूप निरखून पारखून घेतला अल्पेशने आणि झेल बाद झालाय. सूरज आंग्रे मोठा हादरा मोठा गडी करत होतोय या ठिकाणी बीसीसीबी संघाला. जी है, देखिए जरूर बड़ी मछली जाल में यहाँ पर आती हुई शिवा दिल्ली का जो परफेक्ट प्लान था, लोअर फुल टॉस की गेंद यहाँ पर और बढ़िया कैच पकड़ा यहाँ पर. बरोबर विश्लेषण केलं राहुल. थोडासा स्लोअर असेल पण लोअर फुल टॉस चेंडू होता. फिल्डर तिथे तैनात होता स्वतः अल्पेश आणि मोठा गडी बाद करण्यात खरोखर यश आलंय ते शिवशक्ती परळी संघाला. वन डाऊन च्या पोझिशन वरती गेलेला आहे अक्षय नखादे, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बीसीसीबी संघाकडून. अक्षय टू ऋतिक. हे पहा बघा काय योग आहे. दोन्ही भाऊ एक बॅटिंग करतो एक बॉलिंग मार्कवर. बॅटर एक बॉलर. पाहूया कोण हवी होतं एकमेकांवरती. दोन्ही बंधू मैदानामध्ये दोघांच्या विरोधात सामना करताना पाहूया. एक शिवशक्ती संघाकडनं एक तर बीसीसीबी संघाकडनं. पाहूया पुढील चेंडू ऋतिकचा. सुरेख दाटवला चेंडू जातो डीप फाईन लेग मध्ये. तिथे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अल्पेश कडनं. निश्चितच 3 धावांचं वाचवलेत आपल्या संघासाठी. एकच धावावरती अक्षयला समाधान मानायला लागतंय. सलामीला गेलेला आशिष सागर स्ट्राईक वरती येत आहे. पाहूया पुढील चेंडू अक्षयचा. सुरेख चेंडू गुड लेंथ वरनं उसळी घेत आहे चेंडू तितकाच वेगवान. स्वतः यष्टीरक्षक कर्णधार शिवा आपलं कामगिरी पूर्ण चोखपणे पार करताना चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेलीच. सुरेख पुन्हा चेंडू क्षेत्ररक्षण तर थोडस मिस फिल्डिंग, परंतु थोड्याशा मिस फिल्डिंगमुळे 4 धावांचं बीसीसीबीच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळतंय मैदानामध्ये. देखिए ऐसे अनुभव हमने ऐसी मिस फील्डिंग कभी करते हुए देखी नहीं है. बढ़िया टीम है. बरोबर राहुल. कल्पेशला कधी मिस फिल्डिंग करताना पाहिलेलं नाही आम्ही. आणि जिथे धावबाद पण झाला असता, परंतु
4 धाव मोजावे लागलेत त्या बदल्यामध्ये. पुढील चेंडू ऋतिकचा, सुरेख मारला चेंडू, हवाईचा पार, नो मॅन्स लँडिंगच्या वरून, डोक्याच्या वरून जातो सीमा रेषा पार, षटकार डीजे. अंदर तरीके से तरफ से 200 का इनाम मिलेगा. पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. घनागती प्रहार पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलेलं, परंतु शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. आशिष सागर यांच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचलेली 1 गडी बादच्या मोबदल्यामध्ये 17. पाहूया कोणाला खतरा होत आहे. दुसरं षटक घेऊन होते अल्पेश. सुरेख चेंडू, तितकाच वेगाने टाकलाय चेंडू, काहीसा अक्षयला समजत नाही चेंडू, लीव स्वरूपात चेंडू गेलेला, काही ऍक्शन नाही बॅटिंगची. आणि क्षेत्ररक्षक स्वतः शिवा कर्णधार यष्टीरक्षकचा कामगिरी चोख पार पडताना स्थिरावलेली धावसंख्या 17 वरतीच. बढ़िया गेंद, यहाँ पर एक बार फिर वाइड चेंज. माफी चाहूंगा, यहाँ पर अंपायर का निर्णय पर हमें आ चुका है. चेंडू जितक्या वेगाने होता, परंतु थोडासा लेन भटकल्यामुळे थोडासा उजव्या एसटीच्या खूपच बाहेर होता आणि अंपायरने त्याला पनिश केलेला आहे अवांतर स्वरूपात. 1 धाव. सुरेख चेंडू, पुन्हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सुरक्षित रक्षण पाहायला मिळत आहे सिद्धेश मंगळकर यांच्याकडनं. देखिए बाल बचे यहाँ पर. अगर ये गेंद विकेटों पे लगती तो जरूर बल्लेबाज अंदर आ जाता. और लगातार 2 छक्के के लिए रितेश भाई इनामदार साहब इनकी तरफ से 200 का इनाम दिया जाएगा. जर हा धावबाद झाला असता तर राहुल निश्चितच म्हणता आलं असतं की आत्महत्या बोलता येईल, कारण चेंडू हातात होता. बढ़िया गेंद, ऐसी गेंद डाली कि कुछ समझ में नहीं आई बैट्समैन को. कुछ करना होगा. अगर लंबे छक्के दागने हैं तो गेंद पे नजर डालनी होगी, लंबा छक्का झंडा होगा. अल्पेश दलवी में भी क्षमता है विकेटों को निकालने की, उतनी क्षमता सर में भी है छक्के जड़ने की. देखा जाएगा मुकाबला किस तरफ जाएगा अगली गेंद पर. स्कूप करने की यहाँ पर कोशिश मगर नाकाम हुए. और यहाँ पर एक बार फिर बचे. अच्छा थ्रो यहाँ पर किया था शिवा दलवी साहब ने और अक्षय नकाते बचे यहाँ पर. ठीक है, फर्स्ट स्लाइड में आपको गेंद पर नजर रखनी होगी. धावसंख्या झालेली आहे 19. लॉस ऑफ 1 विकेट. पुढील चेंडू सरक मारला लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि काही चूक करत नाही तिथे. विनोद पाटील सुद्धा झेल बाद होत आहेत. सलामीला गेलेले फलंदाज आशिष सागर. दुसरा गडी बाद होत आहे BCC 20 संघाचा. डीजे
पर प्रयास किया गया था अल्पी दिल्ली की तरफ से, थोड़ी ताकत भी लगती तो ये ज़रूर 6 रन मिलते हैं यहाँ पर। शुभम गुप्ता को एक बार फिर इनाम आ चुका है पिंड्या भाई इनामदार की तरफ से, लगातार छक्कों के लिए 300 का इनाम, 3 छक्कों के लिए 500, 3 मारिए 500 ले जाइए। चौथा क्रमांकाचा फलंदाज शुभम, चेंडू हवेत, चेंडू लँड झाला 30 यार्ड सर्कल मध्येच, परंतु नो मॅन्स लँड एरिया, तिथे कोणताही खेळाडू नाहीये आणि चेंडू सेफ पडतो। एक धाव शुभमच्या बॅट मधून पाहायला मिळते। धाव संख्या पोहोचले ती 20। ये देखिए 12 गेंदों में यहाँ पर 20 बन चुके हैं। दोन षटकांचा सामना संपलेला आहे आणि धाव फलक 20 वर जाऊन पोहोचलेला आहे। 2 गडी बाद करण्यात यश आलं शिवशक्ती परळी संघाला। एकाच गावातले दोन्ही संघ एक मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते। या ठिकाणी असोसिएशन लॉट ए मधला हा पहिला सामना, बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय गोविंद साळुंके हायवे एंड कडनं। देखिए राहुल, जैसा देखा जाए तो इस नाइट टूर्नामेंट रजनी में देखा जाए तो 25 और +25, नाइट में अगर 50 + 55 होंगे तो इस मुकाबले में देखने को मजा आएगा, क्योंकि क्षमता है शिवा दलवी की टीम में भी चेसिंग करने की। तो शुभम गुप्ता को कुछ करना होगा, साथ ही उनके साथीदार अशी नखाते को भी। निश्चितच 50-55 धावा जर केल्या तर डिफीट गडाला वाचवण्याला यश येऊ शकतं, कारण बीसीसीबी संघाकडे पण चांगले गोलंदाज आहेत। या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजीसाठी गेलेला अक्षय अजूनही स्ट्राईकवर येतोय। गोविंदचा दुसरा चेंडू पाहूया। बढ़िया गेंद यहाँ पर गोविंद सालुंके साहब की, बढ़िया गेंद। कोई मौका नहीं मिला कुछ करने का, पर कुछ करना होगा। हा, अक्षयला काहीतरी करावं लागल। मोठे फटके काय पाहायला मिळत नाहीत। सोन्या आंग्रे आणि आशिष सागर यांच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला। काहीस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना सुरेख चेंडू, खरंच खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाठीमागे बॅकअप मिळालं। एसटी जंक्शनच्या पाठीमागे पाहायला मिळतंय सिद्धेश मांगुळकर द्वारा। खरोखर 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी, कारण हा जर चेंडू हातातून निसटला असता तर सरळ जाऊन धडकला असता, पाठीमागे बाउंड्री लाईनच्या ब्लॅक स्क्रीन वरती जाऊन धडकला असता। तीन नहीं, यहाँ पर 4 रन बचे हैं। बढ़िया स्टॉप किया है यहाँ पे। चेंडू खूपच उजव्या एसटीच्या बाहेर, पंच दंडित करताना अवांतर स्वरूपात एक धाव, एका धावेने धाव फलक वाढलेले आहे। किती आले रन? 23, लॉस ऑफ 2 विकेट्स। मिडल ऑर्डरचे फलंदाज बीसीसीबी संघाकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे। सुरेख चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू, स्लोअर अटेम्प्ट केलेला गोविंद कडून, परंतु तू मध्ये थोडस मिसअंडरस्टँडिंग। दुसरी धावे काढता काढता शुभम गुप्ता मोठा गडी धावबाद होतोय। डीजे
कक्षामध्ये या. भेलीव संघाचा कर्णधार समालोचन कक्षामध्ये या. आयोजकांशी संपर्क करा. पुढील चेंडू गोविंदचा. थोडासा मिस टायमिंग झालाय. चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातामध्ये. सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ऋतिक नखादे यांच्याकडून. एकच धावेवरती समाधान पाहायला. देखिए सिंगल डबल से काम नहीं चलेगा, यहाँ पर बड़ा मुकाबला है, रन बनाने होंगे आपको. और यहाँ पर एक बार फिर विकेट का पतन. अक्षय नकाते यहाँ पर आउट हो चुके हैं. और इसके बाद का गेंदबाज, माफ़ी चाहूँगा, फल्लेबाज केतन भाई पोपट. केतन भाई पोपट को अच्छा एक्सपीरियंस है हर चीज़ों का. क्रिकेट बढ़िया खेली उन्होंने, बचपन से क्रिकेट खेली हमारे सामने, हम भी उनके साथ में खेल चुके हैं. उनमें भी क्षमता है लगातार छक्के जड़ने की, पर कुछ करना होगा केतन भाई पोपट को भी. खरोखरच 3 षटकांनंतर धावसंख्या झालेली आहे 25 रन आ चुके हैं सिर्फ. 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्येला धावांना लगाम द्यायला यशस्वी ठरलेले आहेत ते शिवशक्ती संघाकडनं. दुसरं षटक आणि तिसरं षटक टाकताना ऋतिक आणि गोविंद. शेवटचं आणि अंतिम षटक, हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक पाहूया. अभिषेक आणि केतन पोपट पाहूया किती धावा गोळा करतात, किती धावांचं टार्गेट ठेवतात शिवशक्ती परळी संघासमोर. जी देखिए राहुल, जैसे देखा जाए तो 18 गेंदों में से 25 रन आ चुके हैं, तो कम से कम 20-22 रन ये 6 गेंदों में जरूर आना चाहिए, तो बैलेंस रहेगी टीम आपकी. निश्चितच फलंदाजही क्रीजमध्ये हार्ड हिटर फलंदाज आहेत. अभिषेक गुप्ता, केतन पोपट आपण पाहिलीच आहे फलंदाजी दोघांची. मोठे फटके मारण्यात माहिर आहेत. तसेच अनुभवी कोण हा बढ़िया स्ट्रोक यहाँ पर, और यहाँ पे छक्का. खूपच सुरेख चेंडू, खूपच सुरेख असा दटवलाय चेंडू. और इसके बाद अगर लगातार 2 छक्के और जड़ते हैं अभिषेक गुप्ता, तो पिंटू भाई इंद्र की तरफ से 500 का इनाम मिलेगा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेचे सुरेख असा चेंडू टोलवला आणि बाउंड्री लाईनच्या पार 6 धावासाठी गेला. 6 धावाने धावफलक वधारलेले आहे 31. पुन्हा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पर क्षेत्ररक्षण तैनात आणि थोडंसं मिसफिल्डिंग झालेलं आहे. अल्पेशा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलात, परंतु लगेच बॅकअप करून चेंडू अडवलाय आणि 2च धावा काढण्यात यश आलं ते अभिषेक गुप्ता. जी है, 33 रन बन चुके हैं और कुछ गेंदे बाकी है. अभिषेक गुप्ता में उतना दमखम है छक्के झंडे का. बल्लेबाजी करेंगे, टीम को अच्छा स्कोर लेके जाएंगे, तो जरूर टीम में रहने की कोशिश होगी उनकी. एक बार फिर बढ़िया गेंद. सुरेख चेंडू आणि तितकंच सुरेख असं यष्टीरक्षण पाहायला मिळालं यष्टींच्या पाठीमागे शिवा दळवी यांच्याकडून. निर्धाव चेंडू ची सांगता झाली. चेंडू हवेमध्ये, चेंडू 30 यार्ड क्षेत्ररक्षक शिवा, यष्टीरक्षक स्वतः शिवा चेंडू खाली आणि झेल, सुरेख असा झेल टिपलाय तो शिवा याच्या माध्यमातून. अभिषेक गुप्ता याची खेळी समाप्त होते. और देखिए इसके बाद का बल्लेबाज कौन आ रहा है. जयजत भाई सेलार
इनमें भी क्षमता है लगातार 3 छक्के जड़ने की, 2 छक्के जड़ने की या लगातार छक्के जड़ने की. तो देखते हैं क्या होगा. चेंडू राहिले, चेंडू शिल्लक राहिले 2. शेवटच्या षटकामधले 2 चेंडू शिल्लक राहिले. 2 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत, किती धावांचं टार्गेट या ठिकाणी BCCB शिवशक्ती समोर ठेवते. पाहूया. जयदत्त शेलार, नौका फलंदाज, 6व्या क्रमांकाचा फलंदाज जयदत्त शेलार. जर 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर रितेशभाई इनामदार यांच्याकडनं 500 रुपये. बघा किती बक्षिसांची खैरा होतं ते. रितेशभाई असो, बाळदा असो, अजून आमचे सहकारी मित्र असो, कोणी मान्यवर असो, बक्षिसांची खैरा तिथे होत आहे खेळाडूंवरती. सुरेख चेंडू तितकाच सुरेख क्षेत्ररक्षक, थोडासा चेंडू हाताला लागून क्षेत्ररक्षकाकडे गेलाय, परंतु तू मैं थोडासा बघा पंचांचा निर्णय अजून पेंडिंग होता, परंतु जयदत्तने आपली होप्स जी आशा असते ती सोडून दिली होती. त्याला धावबाद केलेला आहे. सहावी विकेट बाद झालेली आहे. धावबाद स्वरूपात जयदत्त शेलार बाद झालोय. केतन पोपाट मला वाटतं पहिला चेंडू फेस करेल आणि तो शेवटचा असेल चेंडू या इनिंग मधला, या षटकामधला. सुरेख दडवला चेंडू हवेमध्ये. पाहूया चेंडू जातो. जी हाँ, देखिए अब गाना बजाइए. सीमा रेषा पार, लॉंगांच्या डोक्यावरून षटकार. डीजे और उनने जो विकेट पर आकर स्ट्राइक ली और छक्का जड़ा है काबिल तारीफ. 40 रन यहाँ पर हो चुके हैं. 41 का यहाँ पर टारगेट दिया गया है शिवाभाई दलवीर की टीम को. बरोबर राहुल, काबिल तारीफ. बघा स्वतःच्या अंगावरती जिम्मेदारी घेऊन स्ट्राईकला आले आणि शेवटचा चेंडू होता, इनिंग मधला शेवटचा चेंडू होता आणि षटकार मारला आणि संघासाठी 6 धावेने धावसंख्या वाढवलेली आहे. जर 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 केतन बोर्ड आधी थोडासा वरच्या पोझिशनला बॅटिंगला आला असता तर अजून काहीतरी वेगळं चित्र असतं. थोडंस हमने कहा था पुराना चावल कितना भी घिस लो चमक नहीं जाएगी. वो चमक केतन पोपट के बल्लेबाजी में है. क्वालिटी बोलता था, क्वालिटी, अनुभव. और नेक्स्ट मैच टॉस के लिए शिव पचिस्तान वर्सेस नवगर. गेंद दीजिए, गेंद चेंडू संतू गेंद दीजिए. नवीन बॉल. मैं अनिल कोहली अगर जहां पर भी होगे तो मैं गुजारिश करूंगा कि आप यहां पर स्टेज पे आइए प्लीज. भेलू संघाने आपली एंट्री जमा करावी. भेलू संघ नवगर संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी या. 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे शिवशक्ती परळी संघासमोर. BCCB संघाने काहीसा दुसरं आणि तिसऱ्या षटकाचं विश्लेषण करायला गेलो राहुल तर थोडासा धावांना लगाम आला, थोडासा ब्रेक मारला गेला. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अल्पेशच्या आणि गोविंदच्या. देखिए भाविन भाई मजेडिया पर आ चुके हैं
कप्तानी उन्हें पहले कर चुकी है, कीपिंग करते थे पहले, बढ़िया कीपर रहे, सुधाकर तहसील का बेस्ट कीपर मानूंगा उनको मैं। ज़रूर कुछ गेम प्लान होगा, इतना कम स्कोर हुआ है तो चेस करने के लिए मौका जो मिला है शिवा भाई दलवी को, तो उनकी गेम प्लानिंग कुछ अलग हो सकती है, क्योंकि केतन भाई पोपट हो गए, भावी मजेटिया साहब हो गए, उन पर क्षमता है गेंदबाजी किसको दी जाए, कैसे दी जाए, किसको कहाँ पर रुका जाए, तो ज़रूर मजा आएगा इस मुकाबले को देखने के लिए। एक अनुभवी खेळाडू, अनुभवी विकेट कीपर भाविन मजेटिया यांच्या मैं आमंत्रित एक बार फिर करूंगा टॉस के लिए प्रणय भाई राजपुरकर और नवगढ़ संघ, टॉस के लिए आइए प्लीज। अभी पाटिल सर कॉमेंट्री के लिए घोटन के यहाँ पर आ चुके हैं, उनका स्वागत जरूर करूंगा मैं। प्रणय राजपूरकर आणि नवगड संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या पाहूया सामन्याकडे। सुरेख चेंडू थोडासा मिसफिल्डिंग होताना झेल सुटतोय। देखिए आपका एक तो स्कोर पहले से ही कम, अगर आप ऐसी मिस फील्डिंग करेंगे, कैचेस छोड़ोगे तो इस मुकाबले में वहां नहीं सकते, कैचेस लपेटने पड़ेंगे आपको। इसके बाद अभी पाटिल, हाल मैं बार बार बोलना चाहूंगा भैलू टीम को कि आप यहाँ एंट्री जमा करनी है आपको। भैलू टीम प्लीज कोऑपरेट कीजिए। यस धन्यवाद सर। खऱ्या अर्थानं स्पर्धा फार चांगली आहे। कर्जत सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग 3 तालुक्यांना एकत्र करण्याचा एक मनसुबा त्या ठिकाणी आखला गेला। चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आपण बघितलं, या खेळाडूंच्या माध्यमातून आपण बघतोय। खऱ्या अर्थानं इतकी चांगली लाईट्स, दुधार रोशनी आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बघतोय। सुरुवात जरूर झाली, पहिल्या सत्रामध्ये टोटल धावा बनवल्या गेल्या 4 षटकामध्ये 40 धावा, म्हणजे 24 चेंडू आणि 41 धावा संख्येची गरज असेल ती या टीमणाऱ्या शिवशक्ती परडी संघाला। शिवा दर्वी मास्टर माइंड देखील या विभागामधला एक स्टार खेळाडू आहे, ज्याने कित्येक मैदानं गाजवलीत। खालापूर तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी आपलं अस्तित्व कायम ठेवलं होतं। यावर आउटसाइड ऑफ स्टंप अगदी चेंडू मात्र लाईन लेन चुकली या चेंडूने, अगदी निर्धाव एक्स्ट्रा धाव मी त्यामुळे जोडली गेली वाईटच्या स्वरूपात आणि धाव संख्येत मात्र बदल झाला। 2 धावा धाव फलकावरील। सर 41चा पाठलाग करायचा आहे, सुरुवात चांगली करावी लागेल। पहिल्या सत्रामध्ये बघितलं 40 धावा झाल्या, मैदान फार चांगलं आहे आणि खरं तर 40+ ची स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं। आउटसाइड ऑफ स्टंप अगदी नाही का झाली का? अच्छा, शिवशक्ती चषक पॅम्पलेट्समुळे आम्ही थोडंसं कन्फ्यूज झालो। इथे शिवशक्ती चषक ची स्पर्धा, यस निश्चितपणे ही स्पर्धा आहे। फॉर्च्यून आमची टीम गेली कित्येक वर्ष खालापूर तालुक्यामध्ये आमच्या समेत जोडली होती। पुनश्च आमचे कृष्णा म्हात्रे जे आता आमच्या समेत पुनश्च जोडले जात आहेत, त्याचे मनापासून हार्दिक स्वागत। हा फटका चांगला आहे, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप होता चेंडू, अगदी या चेंडूला मेरिटनुसार खेळला गेला। इथे 1 बाउंस चेंडू सीमा पार होतोय, चौकार येतोय। यस यस बर्थडेची पार्टी मिळेल म्हात्रे साहेब तुम्हाला। काही दिवसांपूर्वी आम्ही जरूर तो साजरा केला। इथे मात्र फटका फसलाय, अगदी इथे विकेट जाती। 41चा पाठलाग करायचा होता, आता मात्र एक सलामीच्या जोडसाखळीतला शिवा दळवी जो मास्टर माइंड होता या संघाचा एक मी तर म्हणेन टर्निंग पॉइंट होता आणि बडी मछली मराठी भाषेत सांगायचं झालं तर एक मोठी विकेट जातीये ती या संघाची। यस डीजे धन्यवाद डीजे। शिवशक्ती चषक 2025 शिवप्रतिष्ठान क्रिकेट क्लब कुंभारआळी परळी आयोजित ही भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेटची एक मोठी स्पर्धा करण्यात तुमच्या भेटीला आली आहे
आणि खरं स्पर्धेच्या माध्यमातून विचार केला तर आमचे कुणालजी कार्यकर, सागरजी कदम, मिथुनजी लांगी, प्रणयजी राजपूतकर, मंगेशजी चव्हाण, बालाजी गायकवाड, रोहनजी मोरे, राहुलजी गुप्ता यांनी घेतलेली फार प्रचंड मेहनत आणि त्यानंतर कारण मित्रांनो ही स्पर्धा घडवण्यामागचं किंवा या स्पर्धा भरवण्यामागचं ही सर्व शिलेदार आहेत आणि त्यांच्याच मुले ही खऱ्या अर्थानं शिवशक्ती चषक 2025चं हे देखणं आणि दिमागदार आयोजन तुम्हाला बघायला मिळतं. यावेळेस मात्र पंचांनी या चेंडूला ओळखलाय, अगदी चेंडूला न घोषित केलाय. इथे धाव कंप्लीट झाल्या 2 मी तर म्हणेन आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीने 1 धाव इथे एक्स्ट्रा स्वरूपाची जोडी जाईल. 2+1 अशा 2 धावा मिळतील आणि यानंतरचा चेंडू असेल तो फ्री हिट. धावसंख्या आहे ती टोटल. देखिए अंपायर का फैसला जो होगा वो दिया जाएगा. यस यस रिव्यू लिया गया है यहाँ पर. सर तीसऱ्या मैं गुजारिश पंचांची करूंगा मागणी थोड़ा आहे. अंपायर से कि यहाँ पर आकर आप रिव्यू चेक कीजिए. चला तिसरे पंच या आपण बघितलं तिसरा डोळा आता उघड जाईल. आमचे श्याम सर या. श्याम सरांना विनंती करूया की आपण तिसरा पंच आहेत आमचे तिसरे पंच त्यांच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. जरूर अतिशय क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट आमची फॉर्च्यून इव्हेंटची टीम जी शिवशक्ती चषकाला खऱ्या अर्थाने कव्हर करते. याच विभागामधला हा क्रिकेटचा थरार तुम्ही खऱ्या अर्थानं पाहताय. काही वर्षापूर्वी आम्ही तुषार दुमासर सरपंच ट्रॉफीमध्ये या परिसरामध्ये जोडलं होतं. पुनश्च मात्र या परिसरामध्ये येण्याचं भाग्य त्या ठिकाणी आम्हाला मिळालं आणि खऱ्या अर्थाने या परिसरामधील इतका चांगल्या प्रकारचा खेळ आपण आतापर्यंत बघितलाय. जरूर कुछ ही देर में आपको फैसला यस बताया जाएगा. यहाँ पर हमारे थर्ड अंपायर यहाँ पर आ चुके हैं. जी नो Yes. गेंद नो. चलिए नो गेंद दी जाइए म्हणजे नो चेंडू असणार आहे. फ्री चेंडू असणार सर. जैसा चाहे वैसा मारो, नहले पे दहला होगा, उघडा डोले पहा नीट. चेंडू असणार फ्री हिट. रनआउट क्रिकेट मध्ये आपण बघितलं तर रनआउटच्या स्वरूपात फक्त खेळाडू तुम्ही बात करू शकता. क्रिकेट जे आता बघितले ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे काही नियम आपण या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी जोडले गेलेत. तेच नियम या स्पर्धेमध्ये देखील आपण बघितलं खऱ्या अर्थानं तर पाहिले का. इथे धावसंख्या आहे ती टोटल 9 धावा आहेत. 41चा पाठलाग करायचा आहे. सलामीच्या जोडसाखलीतला या मास्टर माइंड शिवा दरबी आता माघारी परतलाय. क्रमांक इनायत पोझिशन 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कल्पेश दोघे बंधू या खेळपट्टीवरती खेळ करतात. खेळपट्टी पुरेपूर साथ देते. इथे आउट साईडला ऑफ स्टॉम्प चेंडू बराचसा बाहेर निघतोय. अगदी वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या झाली ती 10. 41चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही बंधू म्हणजे अगदी बघितलं आपल्या एखाद्या घरामध्ये सख्खे बंधू असतात तशा प्रकारचे 2 बंधुराज आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढतात आणि आपल्या संघाची लढाई आता हे दोन्ही बंधुराज करतायत. ते अल्पेश आणि कल्पेश. मार्क स्टिवा अशी जोडी देखील आपण पाहिली असेल. यावेळेस मात्र आउटसाईडला ऑफ स्टंप पंचांनी मात्र ज्या चेंडूवरती अगदी बघितला तर एक सिंगल इथे जोडली जाईल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळेल. तेव्हा कशाही येवत 41चा पाठलाग करायचा आहे सर. इथे एक लेग बायच्या स्वरूपात धाव जोडली गेली. 11 वरती मला टोटल पोहोचेल कारण जिथे 41चा पाठलाग करायचे. षटक क्रमांक पहिलं संपलं. P1चं षटक होतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. इथून पाबंदी होती. 2 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर त्या ठिकाणी उभे असतात आणि तिथून पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घ्यावा लागतो. तशाच प्रकारचा फायदा घ्यायचा प्रयत्न आता बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला. 11 धावसंख्येपर्यंत मजल मारली. शेवटचे आता मला वाटतं 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावसंख्येची गरज आहे. ये देखिए पाटिल साहब, इस मुकाबले को जीतना है तो रन चेस करना होगा आपको. 30 रनों की जरूरत मिली है जरूर. पर अगले गेंदबाज अभिषेक गुप्ता. येस सर. आता एंड बदललाय बघा. इथून आता एंड बदललाय आणि आपण बघतो ना एखादी गाडीचा गिअर कसा बदलावा लागतो. ज्यावेळेस फर्स्ट गिअरमध्ये असतो तेव्हा स्पीड कमी असतो. सेकंड गिअरचा आपण गाडीचा गिअर बदलला तर तिथून आता या धावसंख्येचा आलेख जर का बदलला गेला तर मी तर मजा येईल या मॅचमध्ये. कारण 18 चेंडू शिल्लक आहे. 30 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक दुसऱ्याकडे आपण वळतोय अभिषेक गुप्ताकडे. बघा तुमचे पाहुणे बसलेत. ये देखिए अगर लगातार 3 विकेट लेते हैं अभिषेक गुप्ता तो रितेश भाई इनामदार की तरफ से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा. यस यस निश्चित भाई इनामदार इनकी तरफ से 1000 रुपए. लोहा गरम आहे भाई. मारलो थोडा कसं जसं एखाद्या भंगाराला पण गरम केलं ना का तसा तो वळतो. बरोबर ना साहेब. मैं बार बार गुजारिश करूंगा नवगर टीम को कि यहाँ पर टॉस के लिए आइए प्लीज.
यस, विनंती करूया आपण की त्यांना टॉससाठी यावं. ही नाईटची स्पर्धा आहे, नाईट मॅच संपलीच बरे असं, कारण इथे इतकी चांगली लाईट्स दुधार रोशनी मिळतं म्हणून या स्पर्धेच्या या मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. 18 चेंडू 30च्या धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती आलाय तो अभिषेक गुप्ता, अधिक कसलेला खेळाडू आहे. एंड बदललाय, पहिला चेंडू फेस करत स्ट्राईक एंडवरती डावखुरी हाताचा फलंदाज. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन म्हटलं सर की थोडंसं डुकेदुखी असती. इथून डावखुरी हाताचा फलंदाज आहे स्ट्राईक एंडवरती. कल्पेशला हा चेंडू मात्र स्टिअर करायचा होता. अगदी पॉईंट चेंडू काढलाय, क्षेत्ररक्षक आलाय पॉईंटमध्ये, एकदा पूर्ण झाली. इथे मात्र एकच धाव मिळेल, समीकरण बदलेल. 18 चेंडू 30ची गरज होती, आता 17 चेंडू शिल्लक आहेत, 29 धावांची गरज आहे. सिंगलला मात्र जरूर इथे प्रयत्न केला गेला. मोठे फटके देखील घ्यावे लागतील, एकाच खराब चेंडूवरती मोठा फटका खेचावा लागेल. 17 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र स्ट्राईक वरती अल्पेश आलाय. थोडस जम्बलिंग आहे अल्पेश कल्पेश मध्ये, कारण जरी बघितलं गेला तर अल्पेश हा रायटी आहे आणि लेफ्टी कॉम्बिनेशन बघितलं तर आमचे कल्पेश. जी है कल्पेश, अगर छक्का जड़ते हैं तो रोशन भाई ऑलगुड की तरफ से 500 का इनाम दिया जाएगा. यस यस, रात्रीच्या बँका बंद आहेत, साहेबांचं एटीएम चालू आहे. बघा असे काही फटके घेजा आणि साहेबांच्या खिशातून 500 रुपये घेऊन जा. यावेळेस फटका चांगला आहे, गणेश क्षेत्रामधून फास्ट वेगाना चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. थर्डमॅन सीमा पार येतो चेंडू, नवसंजीवनी देणारा हा एक दमदार सत्कार. आवड मला ज्याची मी त्याला जो खऱ्या हाताने बघा अगदी स्टिअर केला, फक्त थर्डमॅन सीमा पार होता, कारण आउटफील्ड फास्ट होती. अगदी फक्त चेंडूला टपली दिली आणि चेंडू सीमा पार आला. साबत संख्या झाली टोटल 16. नवगढ़ टीम टॉस के लिए आई है. नवगढ़ टीम, तो चलिए भैया टॉस के लिए आने. अगला मुकाबला शिवप्रतिष्ठान परळी, त्याला फाईट करेल नवघर. या दोन संघाच्या कॅप्टनला लास्ट आणि शेवटचा कॉल आहे की आपण टॉस साठी यावं. धावत संख्या झाली 17 धावा धावफलकावरती आहेत. या विभागामध्ये बरेचसे स्टार खेळाडू आपण बघितलं. शिवा दळवी सारखा एक मोठा स्टार खेळाडू, बरेचसे खेळाडू या परिसरामध्ये आहेत जे आजही तुम्हाला या परिसरामध्ये बघायला मिळतील. 17 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता 15 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत आणि 24 या धावसंख्येची गरज आहे. फॉर्च्यून इव्हेंटची क्लॅरिटी आणि क्वालिटी अजूनही जशाच तशी आहे जी आपण बघतोय खऱ्या अर्थानं. 15 चेंडू 24 धावसंख्येची गरज कोण असते यार अल्पेश. यावेळेस हुक केलाय मिड विकेटला. डान्सिंग डाऊन द क्रिकेट बघायला मिळा. मिड विकेट सीमा पार येतोय, हा जबरदस्त फटकार. पैसा कमाना आता जसे फटके दिल ना तसा पैसा मोजला जाईल. रोशन भाई वालगुड़े 500 रुपया लाइए, इनाम देना है कल्पेश को. हाँ चलिए भाई पैसा लगाइए, वरना हमारे जेब में से दिए जाएंगे. ये ऐसा मत कीजिए आप. यस 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 साहब, बड़े पैसे जरूर आएंगे सर. दावा संख्या है 23. 500 दिए जाएंगे बैट्स बल्लेबाज कल्पेश. ये बड़ी मछली है, ये देखिए लॉन्ग ऑन में ये लटक चुके हैं. ये लटक गए थे इस गेंद के ऊपर. हाँ फिल्डर भटक गए इस गेंद के ऊपर. इस गेंद में मिले टोटल 1. धावा संख्या आहे टोटल 24. 24 धावा. इथून मात्र विचार केला ना तर फटका चांगला होता. अगदी उंच वरती चेंडू मात्र बघायला मिळाला. लांबी कमी होती, उंची जास्त होती या चेंडूला आणि चेंडू आतमध्ये राहिला. धावा संख्या झाली ती देखिए टोटल. अगर ये कैच होता पाटिल साहब तो बड़ी मछली जाल में आती. येस येस, निश्चितपणे रास्त आहे सर. ही मोठी विकेट होती आणि प्रयत्न जरूर होते. सेकंड अटेम्प्टचा देखील प्रयत्न केला होता, परंतु अंतिम मुवमेंटला मात्र तो झेल मात्र कॅरी करता आला नाही. तिथून जे जरूर सुटला. धावा संख्या तिथून एक देखील कंप्लीट देखील झाली. आता 13 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांसंख्येची गरज आहे. मॅच बघायला मजा येते. अल्पेश गोलंदाजी मार्कवरती. अभिषेक आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस सुक्की नाही, फटका जबरदस्त आलाय. टाइमिंग आणि शॉर्ट सेक्शन फार चांगलं बघायला मिळाला. आज चेंडू फेकून दिलाय. ये देखिए ऐसा लंबा छक्का धागा कि नंबर आया 6.
यस और के देखो हर ही गेली 2 रात्रीमध्ये ही स्पर्धा कव्हर करतायत. ये देखिए मैं बार बार गुजारिश करूंगा नवगर टीम को कि टॉस के लिए पर आई है, मुकाबला खत्म होने जा रहा है. चला विनंती अगर आहे. आप 3 गेंदों के पहले नहीं आते तो आपको 2 रन की पेनल्टी दी जाएगी. बघा विनंती आहे. आता आपण शेवटचा कॉल सर आपण त्यांना देऊया की आपण टॉस साठी यावं. 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. मॅच एअर टाईट बनेल. जिथून निर्धाव चेंडू येतील तसं या मॅच मध्ये मजा येईल आणि हे प्रेक्षकांना काय हवंय, मॅच रंगतदार झाली पाहिजे. और जी हाँ, सुधाकर तहसील के हमारे अजीज दोस्त ओमकार भाई साजेकर यहाँ पर आ चुके हैं. मैं गुजारिश करूंगा कि आप यहाँ पर स्टेज पर आइए. ओमकार साजेकर, बढ़िया इंसान, दिलदार इंसान, येस मैं गुजारिश करूंगा आप यहाँ पर आइए. येस विनंती ओमकार करूया. भाई साजेकर साहब, स्वागत असेल सर. आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया शिवशक्ती चषक 2025 या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. आता एंड बदललाय. जिथे गोल बॉलिंग मार्क वर त्याला षटक 3रं. आशिष सागरकडे आपण जातोय. एंड बदललाय. 12 चेंडूमध्ये धावा रोखायच्या आहेत त्या 11. इथून एखाद 2 चेंडू निर्धाव निघालेत किंवा या मॅच मध्ये ही जर का मॅच अगदी टाईट जर पडली किंवा या मॅच मध्ये ही ओव्हर जर का अगदी तशाच ताकदीची झाली तर मॅच मध्ये मजा येईल. 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आलाय कल्पेश मात्र पुनश्च बॅटिंग स्ट्राईक एंड वरती आहे. इथे निर्धाव चेंडू आलाय बघा. डॉट चेंडू आला. प्रेशर वाढले आता या मॅच मध्ये. मजा येते. 11 चेंडू 11 धावसंख्येची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगतदार निर्माण होणार कारण आशिषने केलेला कमबॅक. पहिला चेंडू आला निर्धाव. समीकरण बदललं. 11 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 11 धावा. मॅच मध्ये मजा येते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या चौफेर बाजूला तुम्ही खऱ्या आता बघताय. या मॅचला एन्जॉय करतात त्या सर्वांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. 11 चेंडू 11 धावसंख्येची गरज. गोलंदाज आशिष तयार. केलाय. फटका जबरदस्त आहे. कार्पेटमध्ये चेंडू अनट्राय केलाय. शतक चेंडू पर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव देखील मी तुम्हाला सहजरित्या पूर्ण होती आणि 2 धावे संख्येने समीकरण बदलेल. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 10 आणि गरज आहे ती 9 या धावसंख्येची. ये देखिए पिछले 20 मिनट से मैं लगातार रिक्वेस्ट कर रहा हूँ नवगर टीम को कि यहाँ पर टॉस के लिए आइए, मगर कोई रिप्लाई नहीं उनका आ रहा है. चला आपको लास्ट कॉल दिया जाएगा. ये आखिरी कॉल है आपको. नवघर टीमला शेवटचा नाही लास्टचा कॉल आहे. आपण त्या ठिकाणी टॉससाठी यावं. इतकी मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय तर आम्ही वारंवार आमचे आयोजक आपला विनंती करतायत की आपण त्या ठिकाणी टॉससाठी यावं. इथे धावसंख्येचे विचार केला तर 1 धाव जोडली. फलंदाज बाद होत आहेत. आमचं लक्ष होतं. यस डीजे पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी आता पाडवा तुम्ही येरा बरी लोभ वाढवा. धन्यवाद डीजे. इथे समीकरण आता बदलेल. 9 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. मैं एक बार फिर गुजारिश करूंगा ओमकार भाई साजेकर को कि आप यहाँ पर आइए, स्टेज पर आइए. बघा डीजेनी टायमिंग योग्य साधलं. गुढीपाडवा नवीन वर्षाचा पहिल्या दिवसाची सुरुवात आपण खऱ्या हाताने सर करणार आहोत. कारण आता बस जवळ आपण बघितले तर 1 वाजलाय म्हणजे त्या दिवसाची सुरुवात झाली. आता देखिए जिस तरह क्रिकेट में प्रेजेंस ऑफ माइंड का इस्तेमाल किया जाता है उसी वक्त डीजे वाले बाबू ने भी कर दिया. यस निश्चित सर म्हणणं रास्त आहे. शेवटचे 9 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. मगाशी मी म्हटलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाणार आणि तसंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका सगळा जबरदस्त आहे. शतक आहे तिथे. एक सिंगल जोडली जाईल. समीकरण आता बदलेल परंतु इथे धावस एकच मिळेल. समीकरण जोडलं जाईल. 8 चेंडू आणि गरज आहे ती 8 या धावसंख्येची. और देखिए यहाँ पर आ चुके ओमकार भाई साजेकर.
एक बढ़िया इंसान जिनका दिल इतना बड़ा है की पूछो मत. स्वागत करूया साहेबांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. शिवशक्ती चषक या स्पर्धेच्या माध्यमातून 2025 ची स्पर्धा अतिशय देखणं आणि दिमागदार आयोजन या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 8 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आशिष आहे. आशिषने आतापर्यंत काय कमालीची गोलंदाजी केली आहे. तब्बल 3 चेंडू फेस केलेत. 4 चेंडू फेस केलेत. सुरुवात चांगली केली आशिषने. इथून ही ओव्हर फार महत्त्वपूर्ण राहिली आहे. इथे शरीराचा अगदी बघितलं पुरेपूर वापर केला. दुधारी तलवार होती. चले तो आभार न चले तो बर्बाद अशी स्थिती होती. पण फटका चांगला होता. इथे धावा मिळतील त्या 4. यस डीजे. खऱ्या अर्थानं बघितलं महाराष्ट्राच्या मध्ये कानाकोपऱ्यामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये हा सण आपल्या खऱ्या अर्थानं अतिशय आनंद आणि भक्तिमय किंवा उत्साहपूर्ण साजरा केला जातो. मित्रांनो ते डीजेचा मी मनापासून मनपूर्वक धन्यवाद देईन. इसके बाद का जो मुकाबला होगा वरार वर्सेस कानोली में दोनों टीम को गुरुत्वास करूंगा कि यहाँ पर टॉस के लिए आई है. वरार वर्सेस कानोली. 6 चेंडू शिल्लक आहेत सर. 4 धावसंख्येची गरज. ओमकार जर मॅच फिनिशर राहिला 1000 रुपयांचं पारितोषिक. बघा ATM बंद आहेत. बँका बंद आहेत. रात्रीचे 1 वाजलेत. बघा 6 चेंडू शिल्लक आहेत. 4 या धावसंख्येची गरज आहे. ओमकार बॉलिंग मार्क वरती आलाय. यावेळेस फटका चांगला आहे. शतक आहे तिथे. सोपा झेल घेता जाईल. सफलता मिळेल. कहाणी में ट्विस्ट. अब मजा आएगा. बजाव डीजे.